Hello everyone, I am Assistant Professor S.V. Shejai from Agricultural Engineering Department. This session we will start with rainwater harvesting. ओके, आता रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय तर त्याची आपण जनरल कन्सेप्ट पाहूयात. इट इज द टेक्नॉलॉजी यूज्ड फॉर कलेक्टिंग अँड स्टोरिंग द रेन वॉटर फॉर द ह्युमन यूज फ्रॉम रूफ टॉप्स, देन लँड सर्फेसेस, रॉक कॅचमेंट्स, using a simple techniques like jars, pots, as well as engineered techniques. ओके, सो बेसिकली रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काय केलं जातं की जे काही पावसाचं पडणारं पाणी आहे तर ते फ्युचर यूजसाठी स्टोअर करून ठेवलं जातं. ठीक आहे, मग ते रूफ टॉप्सवरती पडणारं पाणी असेल किंवा लँड सर्फेसेसवरती असेल, रॉक कॅचमेंट्समध्ये असणारं पाणी असेल, ठीक आहे, किंवा सिम्पली जार स्पॉट्समध्ये सुद्धा स्टोअर केले जातात. त्यानंतर काही इंजिनिअरिंग टेक्निक्स असतील जसं की एखादा आर्टिफिशियल पॉन्ड निर्माण करणं, ठीक आहे, त्यानंतर त्याला लायनिंग प्रोव्हाइड करणं जेणेकरून सिपेज लॉसेस कमी होतील. ठीक आहे, तर ह्या असं एक जनरल कन्सेप्ट आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय. त्यानंतर टाईप्स ऑफ वॉटर हार्वेस्टिंग. ओके, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे टाईप्स पडतात. तर आता आपण त्याची जी टेक्निकल डेफिनेशन आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगची ती पाहूयात. इट इज डिफाइंड ॲज द मेथड फॉर इन्क्लुडिंग कलेक्टिंग, स्टोरिंग, कन्झर्विंग लोकल सरफेस रन ऑफ फॉर ॲग्रिकल्चरल इन अरिड अँड सेमी अरिड रिजन्स. ओके, म्हणजे काय तर बेसिकली जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे ते कलेक्ट करणं, स्टोअर करणं, तर हे सगळं कशासाठी करायचं तर जेणेकरून या पाण्याचा वापर आपण ॲग्रिकल्चर पर्पजसाठी किंवा डोमेस्टिक पर्पजसाठी करू शकू. ठीक आहे, आता वॉटर हार्वेस्टिंगचे 3 टाईप्स आहेत. ओके, तर ते पाहूयात. फर्स्ट वन दॅट इज वॉटर कलेक्टेड फ्रॉम द रूफ टॉप्स, देन कोर्ट यार्ड्स अँड सिमिलर कॉम्पॅक्टेड ऑर ट्रीटेड surfaces is used for the domestic purpose or garden crops. ओके, जे रूफ टॉप्स किंवा असेल किंवा कोर्ट यार्ड्समधून जे पाणी भेटतं तर त्याचं सेविंग करणं आणि ते पाणी नंतर डोमेस्टिक पर्पजसाठी किंवा गार्डन क्रॉप्ससाठी वापरणं हा एक वॉटर हार्वेस्टिंगचा एक टाईप आहे किंवा ती एक पद्धत आहे. त्यानंतर मायक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग. ओके, इज अ मेथड ऑफ कलेक्टिंग सरफेस रन ऑफ from a small catchment area, storing it in the root zone of an adjacent infiltration basin, and the basin is planted with trees, then a bush or with annual crops. ओके, आता याच्यामध्ये काय केलं जातं की एखादं छोटंसं पाणलोट क्षेत्र असेल तर तिथे जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तर त्याला ॲडजस्टंट असे बेसिन्स म्हणजे त्याच्या लगत असे बेसिन्स तयार केले जातात आणि त्यामध्ये पाणी जिरवलं जातं आणि ते जे काही बेसिन्स असतात तर त्याच्यामध्ये झाडं किंवा बुशेस असतील किंवा ॲन्युअल क्रॉप्स असतील तर ते लावले जातात. ठीक आहे, म्हणजे हे छोट्या लेवलवरती आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं मायक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग. ओके, त्यानंतर अजून मॅक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग दॅट इज बेसिकली harvesting from an external catchments is the case where the runoff from the hill slope catchments is conveyed the cropping area located at the foothill on a flat terrain. ओके, आता मॅक्रो कॅचमेंटमध्ये काय केलं जातं किंवा त्या वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीमध्ये काय केलं जातं जे काही डोंगरांवरती किंवा टेकड्यांवरती जे पडणारं जे पावसाचं पाणी आहे तर त्याला एक डिरेक्शन दिले जाते. मग त्यासाठी वेगवेगळे डायव्हर्जन्स यूज केले जातात आणि जे उतारालगत असणारी जी काही शेती असेल किंवा एखादा क्रॉप एरिया असेल तर त्या ठिकाणी या पाण्याचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यानंतर फ्लड वॉटर हार्वेस्टिंग. ओके, फ्लड वॉटर हार्वेस्टिंग कॅन बी डिफाइंड ॲज द कलेक्शन and storage of creek flow of irrigation use. Then flood water harvesting also known as large catchment water harvesting or spate irrigation. Okay, so flood water harvesting ला काय म्हटलं जातं spate irrigation. Okay, then groundwater harvesting. Groundwater harvesting is the rather new term and employed to cover the traditional as well as unconventional ways of groundwater extraction. आता जे फ्लड वॉटर हार्वेस्टिंग आहे तर यामध्ये काय केलं जातं जे पावसाचं पडणारं जे एक्सेस वॉटर आहे ते कलेक्ट केलं जातं आणि स्टोअर केलं जातं. ठीक आहे, ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काय होतं आता ही जी ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग
जी टर्म आहे ती न्यू आहे. त्यानंतर याच्यामध्ये ट्रॅडिशनल वेज आणि अनकन्व्हेन्शनल वेज, थोडेसे मॉडर्न वेज, ह्या दोन्ही वेजचा वापर केला जातो ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंगमध्ये. जसं की ब्लास्टिंग एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की विहिरींना पाणी लागत नाही. मग अशावेळी एखादी विहीर असेल तर तिथले जे खडकांचे जे लेयर्स असतात जमिनीच्या आत, तर त्याच्यामध्ये पुरेसे असे क्रॅक्स किंवा भेगा नसतात. ओके, तर त्यावेळी काय केलं जातं तर तिथे आर्टिफिशियल ब्लास्टिंग केलं जातं. ओके, मग त्यामुळे काय होतं की जेव्हा पावसाचं पाणी पडेल तर तेव्हा ते क्रॅक्समध्ये पाणी साठवलं जातं. ओके, आणि मग ते पाणी उन्हाळ्यात रिचार्ज होतं विहिरींमध्ये. ओके, बरोबर. तर अशा पद्धतीचा पण ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंगमध्ये सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. आता फर्स्ट पाहूयात वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स. ओके, दिस इन्क्ल्यूड्स रन ऑफ हार्वेस्टिंग, फ्लड वॉटर हार्वेस्टिंग अँड ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग. ओके, याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेच आहे की वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्समध्ये बेसिकली कुठले येतात, रन ऑफ हार्वेस्टिंग, फ्लड वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग. ओके, त्यानंतर अजून या सगळ्यामध्ये अजून 2 टर्म्समध्ये किंवा 2 ग्रुपमध्ये याचं डिव्हिजन केलेली आहे किंवा विभागलेलं आहे की शॉर्ट टर्म रन ऑफ हार्वेस्टिंग, देन लाँग टर्म रन ऑफ हार्वेस्टिंग. ते आपण पुढे पाहू. तर आता शॉर्ट टर्म रन ऑफ हार्वेस्टिंगमध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे कंटूर बंड्स. ओके, दिस मेथड इन्व्हॉल्व्स द कन्स्ट्रक्शन ऑफ द बंड्स ऑन द कंटूर ऑफ द कॅचमेंट एरिया अँड these बंड्स होल्ड द flowing surface runoff in the located between 2 adjacent bunds, and the height of the bund generally ranges from 0.3 to 1 meter and length from 10 to a few meters. ओके, आता जे कंटूर बंड्स आहेत, आपण कंटूर बंड्सबद्दल ऑलरेडी शिकलेलो आहोत की जे कंटूर बंड्स आहेत ते कंटूर लाईनच्या लगत कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, किंवा द बंड्स विच आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कंटूर लाईन, दॅट इज कॉल्ड एज कंटूर बंड्स. ओके, मग असे कंटूर बंड्स कन्स्ट्रक्ट केले जातात आणि या 2 बंड्सच्या मध्ये पाणी स्टोअर केलं जातं. ठीक आहे, जे काही पावसाचं पडणारं जे पाणी असेल ते. ओके, आता ह्या ज्या बंडची जी हाईट आहे ती साधारणतः 0.3 to 1 मीटर इतकी असते आणि लेंथ ही 10 to few hundred मीटर्सपर्यंत राहू शकते. ओके, त्यानंतर द साईड स्लोप ऑफ द बंड शुड बी ॲज पर द रिक्वायरमेंट. जो साईड स्लोप आहे त्या बांधाचा तर तो ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर द हाईट ऑफ द बंड डिटरमाइन्स द स्टोरेज कपॅसिटी ऑफ इट्स अपस्ट्रीम एरिया. ओके, आता जेवढी त्या बंडची हाईट जास्त असेल तर तेवढं अपस्ट्रीम साईडला किती पाणी साठणार किंवा साठवून ठेवलं जाऊ शकतं ते डिपेंड करतं. ओके, त्यानंतर ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंटूर बंड्स. ओके, याच्यामध्ये तुम्ही काही प्लांटेशनसुद्धा थोड्याफार प्रमाणात करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सेमी सर्क्युलर हूप. दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ एन अर्दन इम्पार्टमेंट कन्स्ट्रक्टेड इन द शेप ऑफ सेमी सर्कल. ओके, आता ह्याच्यामध्ये अर्दन बंड असतात. ओके, लाईक दिस. हे सेमी सर्क्युलर हूपचं एक्झाम्पल आहे. अँड द टिप्स ऑफ सेमी सर्क्युलर हूप्स आर फर्निश्ड ऑन द कंटूर. ओके, आता जे काही हुप्स आहेत सेमी सर्क्युलर, त्याचे जे टिप्स आहेत, त्याचे जे टोकं आहेत, तर ती काय केली जातात, जी कंटूर लाईन आहे तर त्याच्यासोबत किंवा कंटूर लाईनचा आधार घेऊन त्याचं जे काही असेल ते कन्स्ट्रक्शन केलं जातं. ओके, देन द रोज ऑफ सेमी सर्क्युलर हुप्स आर अरेंज्ड इन अ स्टॅगर्ड फॉर्म. ओके, आता याची जी अरेंजमेंट आहे ती स्टॅगर्ड फॉर्म किंवा झिगझॅग फॉर्ममध्ये असते. म्हणजे फर्स्ट लाईनमध्ये जर 2 सर्क्युलर हुप्स असतील तर नेक्स्ट लाईनमध्ये जो फर्स्ट हूप येणार आहे तर तो फर्स्ट लाईनच्या 2 सर्क्युलर हुप्समध्ये असतो. ओके, त्यामुळे काय होतं की जे एक्सिस जे वॉटर असेल तर ते 2 फर्स्ट लाईनमधले जे 2 हुप्स आहेत तर त्यामधलं वाहणारं जे एक्सिस वॉटर आहे तर ते सेकंड रोच्या जो फर्स्ट हूप आहे तर त्याच्यामध्ये ते स्टोअर केलं जातं. ओके, त्यामुळे जे वेस्टेज आहे ते पण कमी होतं. ठीक आहे, त्यानंतर द हाईट ऑफ द हूप इज केप्ट अबाउट 0.1 to 0.5 अँड द रेडियस वेरीज फ्रॉम 5 to 30 मीटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे ते म्हणजे ट्रापेझॉइडल बंड्स. सच बंड्स ऑल्सो कन्सिस्ट ऑफ अर्दन एम्बॅकमेंट कन्स्ट्रक्टेड इन द शेप ऑफ ट्रापेझॉइड, सो इट इज कॉल्ड एज ट्रापेझॉइडल bunds. Okay, and it is suitable for the areas where the rainfall intensity is too high and causes the large surface flow to damage the contour bunds. Okay, म्हणजे जिथे
जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि तिथे जे कंटूर बंड्स आहेत तर ते डॅमेज होण्याची शक्यता असते, तर अशा एरियामध्ये ट्रॅपेझॉइडल बंड्स कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, कारण त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती कंटूर बंडपेक्षा जास्त असते. Then these techniques of water harvesting is widely used for irrigating the crops, grasses, shrubs, trees, etc. Okay, now next, that is graded bunds. Graded bunds also referred as of contour bunds, and they consist of earthen or stone embankments and are constructed on a land with slope range of 0.5 to 2%. ओके, त्याची जी रेंज आहे ती साधारणतः 0.5 to 2%. जिथे लँडस्लोप आहे तर अशा एरियामध्ये ग्रेडेड बंड कन्स्ट्रक्ट केलेले असतात. त्यानंतर रॉक कॅचमेंट. तर रॉक कॅचमेंट म्हणजे काय? द रॉक कॅचमेंट आर द एक्सपोज्ड रॉक्स सरफेस. ओके, म्हणजे असा रॉक्स किंवा असं एक क्षेत्र असतं की ज्याच्यामध्ये जे रॉक्स आहेत ते किंवा त्याच्यामध्ये एक रॉक्सचा लेअर असतो. ओके, यूज्ड फॉर कलेक्टिंग द रन ऑफ वॉटर इन द पार्ट ॲज अ डिप्रेस्ड एरिया. ओके, जिथे थोडासा डिप्रेस्ड एरिया आहे तर तो पार्ट वॉटर स्टोरेजसाठी वापरला जातो. ओके, त्यानंतर द वॉटर हार्वेस्टिंग अंडर दिस मेथड कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज वेन रेनफॉल ऑकर्स ऑन द एक्सपोज रॉक सरफेस, रन ऑफ टेक्स प्लेस व्हेरी रॅपिडली बिकॉज देर इज व्हेरी लिटल लॉस. इन शॉर्ट, जे रॉक कॅचमेंट्स आहेत तर त्यामध्ये फर्स्टली काय केलं जातं, जेव्हा पावसाचं पडणारं जे पाणी आहे तर रॉक कॅचमेंट असल्यामुळे तिथे जो इन्फिल्ट्रेशन जो लॉस आहे तो कमी होतो, कारण जो लेअर आहे तो रॉक्सचा असतो, त्यामुळे डिरेक्टली सॉईलमध्ये एंटर होत नाही वॉटर. बरोबर, इथे ऑब्स्ट्रक्शन्स क्रिएट होतात, त्यामुळे इथे पटकन जो रन ऑफ आहे तो क्विकली फॉर्म होतो आणि तो रन ऑफ तुम्ही जिथे तुम्हाला योग्य वाटते तिथे तुम्ही स्टोअर करू शकता ॲज अ स्टोरेज टँक कन्स्ट्रक्ट करून वगैरे. ठीक आहे, त्यानंतर ग्राउंड कॅचमेंट. ग्राउंड कॅचमेंटमध्ये काय केलं जातं की जो ग्राउंडचा लार्ज सरफेस एरिया यूज केला जातो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टोरेज टँक कन्स्ट्रक्ट केले जातात आणि तिथे पाणी साठवलं जातं. त्याचबरोबर इथे काही झाडे झुडपं असतील तर ती पूर्णपणे क्लिअर केली जातात. त्यानंतर जो ग्राउंड सरफेसवरती जो सॉईल लेअर आहे तो पूर्णपणे व्यवस्थित कॉम्पॅक्ट केला जातो. त्याचबरोबर काही चॅनल्स असतील, स्टोरेज चॅनल्स, तर त्याच्यामध्ये सिपेज होऊ नये किंवा पर्कोलेशन लॉस होऊ नये म्हणून तिथे जे चॅनल्स आहेत ते ग्रॅव्हलने लेअर, जो ग्रॅव्हलचा लेअर दिला जातो तिथे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट मेजर ग्रुप आहे तो म्हणजे लॉंग टर्म रन ऑफ हार्वेस्टिंग टेक्निक्स. ओके, अगोदरचे जे होते ते शॉर्ट टर्म रन ऑफ हार्वेस्टिंग टेक्निक्स होते. आता हे जे आपण पाहतोय ते लॉंग टर्म रन ऑफ हार्वेस्टिंग टेक्निक्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे डगआउट पॉन्ड्स. ओके, द डगआउट पॉन्ड्स आर कन्स्ट्रक्टेड बाय एक्सकॅव्हेटिंग द सॉईल फ्रॉम द ग्राउंड सरफेस अँड दीज पॉन्ड्स मे बी fed by the groundwater or surface runoff or by both. Okay, and construction of these ponds is limited to those areas which have the land slope less than 4% and where water table lies within 1.5 to 2 meter depth from the ground surface. Okay, म्हणजे जे डगआउट पॉन्ड्स आहेत तर ते कसे कन्स्ट्रक्ट केले जातात, जे काही तिथली माती असेल तर तिथली माती एक्सकॅव्हेट केली जाते. ओके, आणि नंतर मग त्याचे बंड कन्स्ट्रक्ट केले जातात साईडला. ओके, आणि याच्यामध्ये एक लिमिटेशन पण आहे की जेव्हा आपण डगआउट पॉन्ड कन्स्ट्रक्ट करतो तिथला जो लँड स्लोप आहे तो जर 4% 4%पेक्षा जर कमी असेल तर अशा एरियामध्ये डगआउट पॉन्ड कन्स्ट्रक्ट करता येत नाही. त्याचबरोबर वॉटर टेबल जे आहे त्याची रेंज जिथे 1.5 to 2 मीटर इतके आहे तर तिथे आपण हे कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. ठीक आहे, सो डगआउट ponds involves more construction cost and the dugout ponds can also be recommended where maximum utilization of harvested runoff water is possible for increasing the production of some important crops. ओके, म्हणजे जे डगआउट पॉन्ड्स आहेत तर याच्यामध्ये उत्खनन जे आहे, एक्सकॅव्हेटिंग जे आहे सॉईलचं ते जास्त आहे, त्यामुळे जास्त मॅनपॉवर लागते, मशिनरी जास्त लागतात, तर ऑब्वियसली कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती वाढत जाते. ओके, सो या टाईपचे जे पॉन्ड्स आहेत ते अशा ठिकाणी रिकमेंड केले जातात की जिथे तुम्हाला जास्तीत जास्त वॉटर स्टोअर करून ठेवायचं आहे.
ओके. त्यानंतर याचे बेसिकली 2 टाईप्स पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे द स्प्रिंग ऑर क्रिक फेड पॉन्ड्स आर फाउंड इन हिली एरियाज वेअर नॅचरल क्रिक्स और स्प्रिंग्स आर अवेलेबल फॉर सप्लाय ऑफ वॉटर. ओके. आता जिथे नैसर्गिक झरे जिथे तयार असतात रिजनमध्ये वेगवेगळ्या, तर त्या ठिकाणी जे पॉन्ड्स डेव्हलप केले जातात तर त्याला काय म्हटलं जातं, द स्प्रिंग ऑर क्रिक फेड पॉन्ड्स. कारण ते जे पॉन्ड्स आहेत तर त्याला कुठून त्या पॉन्ड्समध्ये वॉटर कुठून अवेलेबल केलं जातं, तर हे जे झरे आहेत तर त्यामधून ते वॉटर अवेलेबल केलं जातं. ओके. त्यानंतर किंवा त्या वॉटरचा ॲज अ सप्लाय म्हणून वापर केला जातो. त्यानंतर ऑफ स्प्रिंग स्टोरेज पॉन्ड्स ओके आर कन्स्ट्रक्टेड ऑन द साईड ऑफ इफेमेरल स्ट्रीम्स इन विच वॉटर फ्लो सिजनली. ओके. आता काही ठिकाणी बारमाही नद्या असतात किंवा काही ठिकाणी सिजनल नद्या असतात. ओके. मग अशा ठिकाणी जिथे सिजनल नद्या आहेत त्याचे शेजारी किंवा त्या रिजनमध्ये जर पॉन्ड्स कन्स्ट्रक्ट केले किंवा डेव्हलप केले तर त्याला ऑफ स्प्रिंग स्टोरेज पॉन्ड्स असं म्हणतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट लॉंग टर्म वॉटर हार्वेस्टिंगचा टाईप आहे तो म्हणजे एम्बॅकमेंट टाईप reservoir. These type of reservoir are constructed by forming a dam or embankment on the valley or a depression of the catchment area. ओके. म्हणजे एखादं जर पाणलोट क्षेत्र आहे तर तिथे ज्या दऱ्या आहेत किंवा डिप्रेशन्स असतील तर तिथे बांध घातला जातो. ओके. आणि पाणी अडवलं जातं. ओके. त्यानंतर द रन ऑफ वॉटर इज कलेक्टेड इन टू दिस रिझर्वायर इज यूज्ड ॲज पर द रिक्वायरमेंट अँड द स्टोरेज कपॅसिटी ऑफ द रिझर्वायर इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ वॉटर रिक्वायरमेंट फॉर द वेरियस डिमांड्स अँड अवेलेबल सरफेस रन ऑफ फ्रॉम द कॅचमेंट. ओके. म्हणजे त्याची जी कपॅसिटी आहे ती रिक्वायरमेंटनुसार, त्यानंतर कोणत्या सोर्सेस आहेत वॉटरचे तर त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे किती सरफेस रनअप आहे किंवा कमी आहे की जास्त, या सर्व गोष्टींवरती एम्बॅकमेंट टाईप रिझर्वायरची कपॅसिटी ठरते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे इरिगेशन डॅम. द इरिगेशन डॅम आर मेनली मेन टू स्टोअर द सरफेस वॉटर फॉर इरिगेटिंग द क्रॉप्स. ओके. म्हणजे जे एखादे टाईपचे जर क्रॉप्स असतील तर फक्त जिथे इरिगेशन पर्पज आहे तर या पर्पजसाठी जे डॅम्स कन्स्ट्रक्ट केले जातात तर त्याला काय म्हटलं जातं, इरिगेशन डॅम. ओके. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे सिल्ट डिटेन्शन डॅम. द बेसिक पर्पज ऑफ सिल्ट डिटेन्शन डॅम इज टू डिटेन द सिल्ट लोड कमिंग अलॉंग विथ द रन ऑफ वॉटर फ्रॉम द कॅचमेंट एरिया अँड सायमल्टेनियसली टू हार्वेस्ट द वॉटर. जे सिल्ट डिटेन्शन डॅम्स आहेत तर त्यामध्ये काय केलं जातं, आता पाण्याबरोबर वाहून येणारी जी काही माती किंवा सिल्ट असेल तर ती सिल्ट अडवणे. ओके. म्हणजे जेणेकरून जे सॉईल इरोजन आहे ते रिड्यूस होतं. मग त्यासाठी व्हेजिटेशन केलं जाऊ शकतं किंवा प्लांटेशन, असं वेगवेगळे आपण टेक्निक्स वापरू शकतो. आणि त्याचबरोबर जे वाहणारं पाणी आहे, एक्सिस वॉटर आहे, जे रन ऑफ वॉटर, ते त्या भागात स्टोअर करणे. ठीक आहे. त्यानंतर हाय लेवल पॉन्ड्स सच डॅम्स आर लोकेटेड ॲट द हेड ऑफ द व्हॅली टू फॉर्म the shape of the water tank or pond, and the stored water in the pond is used to irrigate the area lying towards the downstream. ओके. आता जे हाय लेवल पॉन्ड्स आहेत तर ते डोंगरांवरती किंवा जिथं हिल्स असतील, टेकड्या असतील, ओके, किंवा व्हॅलीज असतील, जिथे हाय हेड आहे तिथे या कन्स्ट्रक्ट केल्या जातात, जेणेकरून इथे जे अडवलेलं जे पाणी आहे किंवा इथे जे डेव्हलप केलेले जे पॉन्ड्स असतील तर ते पाणी इरिगेशनसाठी डाऊनस्ट्रीम साईडला जे काही क्रॉप्स असतील किंवा एरिया असेल तर तिथल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी हे पाणी वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर फार्म पॉन्ड म्हणजे शेततळ, हे सगळ्यांना माहीतच आहे. मल्टीपर्पज ऑब्जेक्टिव्स आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट म्हणजे इरिगेशन, लाईव्हस्टॉक, देन वॉटर सप्लाय टू द कॅटल फीड, देन फिश प्रोडक्शन एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे वॉटर हार्वेस्टिंग पॉन्ड्स. द पॉन्ड्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ वॉटर हार्वेस्टिंग पॉन्ड्स. दे मे बी डगआउट ऑर एम्बॅकमेंट टाईप. म्हणजे फक्त वॉटर स्टोअर करण्यासाठी किंवा जे काही वाहणारं जे एक्सिस वॉटर आहे तर त्याला हार्वेस्ट करण्यासाठी हा जो पर्पज असतो तर त्याही वॉटर हार्वेस्टिंग पॉन्ड्स कन्स्ट्रक्ट केले जातात. मग ते डगआउट टाईप असू शकतात किंवा एम्बॅकमेंट टाईप, म्हणजे बांध घालून किंवा खोदकाम करून केलेले जे पॉन्ड्स असतात तर
या दोन्ही टाईपचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्कोलेशन डॅम, याला मराठीत पाझर तलाव असं सुद्धा म्हणतात. These dams are generally constructed at the valley head without the provision of checking the percolation loss, and thus the large portion of the runoff is stored in the soil. ओके, आता याच्यामध्ये जे पर्कोलेशन डॅम्स जे असतात तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं लायनिंग प्रोव्हाइड केलेलं नसतं. ओके, त्यामुळे काय होतं की जेवढं काही पावसाचं पाणी पडेल तर ते जमिनीमध्ये जिरवलं जातं. त्यामुळे काय होतं की जो वॉटर टेबल आहे किंवा ग्राउंड वॉटर लेवल आहे तर त्या भागातली जी ग्राउंड वॉटर असेल लेवल असेल किंवा वॉटर टेबल असेल तर तो वाढतो. ओके, अँड देन द ग्रोईंग क्रॉप्स ऑन द डाऊनस्ट्रीम साईड ऑफ द डॅम रिसिव्स द पर्क्युलेटेड वॉटर फॉर देअर ग्रोथ. ओके, त्यानंतर लास्ट टाईप आहे जे काही वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत, वॉटर हार्वेस्टिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत तर त्याच्यामध्ये थर्ड मेथड आहे ते म्हणजे फ्लड वॉटर हार्वेस्टिंग. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे परमिएबल रॉक डॅम्स फॉर क्रॉप्स. दीज आर द लॉंग रॉक डॅम्स अक्रॉस द व्हॅलीज स्लोईंग अँड स्प्रेडिंग द फ्लड वॉटर ॲज वेल ॲज हिलिंग द गलीज. ओके, अशा प्रकारचे हे डॅम्स असतात परमिएबल रॉक डॅम्स. याच्यामध्ये ज्या व्हॅलीज आहेत तर त्याच्या ॲक्रॉस हे डॅम्स कन्स्ट्रक्ट केलेले असतात आणि याच्यामध्ये रॉक्सचा वापर केलेला असतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की परमिएबल रॉक डॅम्स. ओके, त्यानंतर दीज आर द सुटेबल फॉर द सिच्युएशन वेअर द जंटली स्लोपिंग व्हॅलीज आर लाईकली टू ट्रान्सफॉर्म इन टू द गलीज अँड बेटर वॉटर स्प्रेडिंग इज रिक्वायर्ड. ओके, जिथे स्लोप जो आहे व्हॅलीचा जो उतार आहे जिथे कमी आहे तर अशा भागामध्ये या प्रकारचे डॅम्स डेव्हलप केले जातात. ओके, त्यानंतर वॉटर स्प्रेडिंग बंड्स फॉर क्रॉप्स ऑर रेंज लँड. इन दिस मेथड रन ऑफ वॉटर इज डायवर्टेड टू द एरिया कवर्ड बाय ग्रेडेड बंड्स बाय कन्स्ट्रक्टिंग डायव्हर्जन्स स्ट्रक्चर्स सच ॲज डायव्हर्जंट ड्रेन्स. आता हे जे वॉटर स्प्रेडिंग बंड्स आहेत तर जिथे ग्रेडेड बंड्स आहेत एखाद्या एरियामध्ये तर त्या भागामध्ये वॉटर स्प्रेडिंग बंड्स डेव्हलप केले जातात. आणि हे कसे डेव्हलप केले जातात? बाय कन्स्ट्रक्टिंग द डायव्हर्जन स्ट्रक्चर्स सच ॲज डायव्हर्जन ड्रेन्स. ओके, आता हे वॉटर स्प्रेडिंग बंडचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लड कंट्रोल रिझर्वायर. द रिझर्वायर कन्स्ट्रक्टेड टू द सुटेबल साईट फॉर कंट्रोलिंग द फ्लड नोन ॲज फ्लड कंट्रोल रिझर्वायर्स. ओके, आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की पुराचं प्रमाण जास्त असतं तर ते रोखण्यासाठी त्या स्पेशल पर्पजसाठी जे काही रिझर्वायर्स कन्स्ट्रक्ट केले जातात तर त्यांना काय म्हटलं जातं तर फ्लड कंट्रोल रिझर्वायर.